माझा अनुभव असा आहे की आम्ही कुरवपूर पिठापूर ट्रिप करायची ठरवली, दर्शनाला जायचं ठरवलं आणि बरोबर मी स्वामींच्या प्रसादासाठी बेसनाचे लाडू करून घेतले आणि पहिल्यांदा पिठापूरला गेलो. तिथे मी प्रसादाचा डबाच तिथे लाडूचा ठेवला आणि नंतर ते 1 ते 4 बंद होतं. 4 वाजता जेव्हा ते दर्शन सुरू झालं तेव्हा आम्ही लाईन लावली. लाईनमध्ये पहिलाच नंबर माझा होता. माझा डबा त्यांना माहिती होता, त्यामुळे तिथल्या गुरुजींनी डबा आणून ठेवला पुढे मला द्यायचा म्हणून. आणि त्याच्यानंतर तिथे ते देवाचा जो मुकुट आहे तो प्रत्येकाने दर्शन झाल्यावरती आपल्या डोक्यावर ठेवतात, तसं त्यांनी आणला, माझ्या डोक्यावर ठेवला. आणि त्याच वेळेला एक गृहस्थ माझ्या डाव्या बाजूने आले, माझ्या शेजारी उभे राहिले आणि त्यांनी प्रसादासाठी हात पुढे केला. हात पुढे गेल्यावर तिथल्या गुरुजींनी तिथं जो प्रसाद होता, साखर फुटाणे साखर वगैरे, तो देण्यासाठी त्यांनी त्याच्यात हात घातला. त्याने हाताने नाही सांगितलं, त्याने असं बोट केलं, नाही म्हटले आणि म्हणजे बोटानेच नाही सांगितलं आणि लाडूकडे बोट दाखवलं की त्यांना तो प्रसाद हवा होता. त्या गुरुजींनी लगेच ते ठेवलं आणि तो लाडूचा प्रसाद त्यांच्या हातावरती ठेवला. आणि अक्षरशः म्हणजे ते उघडे होते, फक्त लुंगी टाईप त्यांनी सोवळं नेसलं होतं, पण सोवळं होतं आणि ते लुंगीसारखं गुंडाळलेलं होतं. माझ्या त्यावेळेला काही ते लक्षात आलं नाही की कोण आहे ना असं हे प्रसाद नेत आहेत म्हणून, पण त्यानंतर मात्र लक्षात आल्यावर मी बघितलं. संपूर्ण आम्ही तिथून बाहेर पडेपर्यंत त्या कपड्यांमधला माणूस मला काही कुठं परत आम्हाला दिसलेच नाही. म्हणून म्हटलं माझा प्रसाद स्वामींपर्यंत पोचायचा होता. तशातलेच लाडू मी दुसरे कुरवपूरसाठी ठेवले होते. गाडीत बसल्यावरती यांना भूक लागल्यामुळे हे म्हणले आम्हाला लाडू दे बेसनाचे म्हणून. तर माझी चलबिचल व्हायला लागली की ते तर ठेवले दत्त महाराजांसाठी, यांना खायला द्यायचं कसं. त्यामुळे मी लवकर बाहेर काढलेच नाही. ते माझ्याकडनं उशीर होतोय म्हटल्यावर ते चिडले, तुला द्यायचे नसतील तर देऊ नको म्हणले, आता मी खाणारच नाही. त्यांनी मागितलं म्हटल्यावरती बाकीचे सगळे मागायला लागले. मी बाकीच्यांच्या शेवटी सगळ्यांनी खाल्ला, पण रागाच्या याच्यामध्ये त्यांनी खाल्ला नाही. त्यांनी खाल्ला नाही म्हटल्यानंतर आमच्या बरोबर अपर्णा म्हणून माझ्या ऑफिसमधली एक मुलगी होती, आम्ही तिला मुलगीच मानलेलं आहे. तर ती म्हणली नाही, काकांनी खाल्ला नाही मी खाणार नाही. म्हटलं जाऊ दे, तुम्ही दोघं खात नाही मी खात नाही. असं करून 2 लाडू मी बाजूला ठेवलेले होते. तेच 2 लाडू माझे तिथपर्यंत गेल्यावरती मी कुरवपूरच्या याच्यासाठी म्हणजे दत्त महाराजांसाठी जे ठेवले होते ते 2 लाडू माझे तिथपर्यंत ते पोचले.